ओम शांती. आजची तारीख आहे 3 मार्च 2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही रूप बसंत आहात. तुमच्या मुखातून सदैव ज्ञानरत्नच निघाली पाहिजेत. कधीही कोणी नवीन व्यक्ती आली तर तिला बाबांचा परिचय करून द्या. प्रश्न आहे, आपल्या अवस्थेला एकरस बनविण्याचे साधन कोणते आहे? उत्तर, संगतीची काळजी घ्या तर अवस्था एकरस बनत जाईल. नेहमी चांगल्या सेवाभावी स्टुडंटची संगत केली पाहिजे. जर कोणी ज्ञान आणि योगाच्या व्यतिरिक्त उलट्या गोष्टी सांगत असतील, मुखातून रत्नांच्या ऐवजी पत्थर काढत असतील, तर त्यांच्या संगतीपासून नेहमी जपून राहिले पाहिजे. आजचं गीत आहे, रात के राही थक मत जाना, सुबह की मंजिल दूर नाही. ओम शांती. ज्ञान आणि विज्ञान याला म्हणतात अल्प आणि बे. म्हणजे अल्प म्हणजे बाबा आणि बे म्हणजे बादशाही. बाबा अल्प आणि बेचे ज्ञान देतात. दिल्लीमध्ये विज्ञान भवन आहे, परंतु ते कोणी अर्थ जाणत नाहीत. ज्ञान आणि योग विषयी तुम्ही मुले जाणता. योगाद्वारे आम्ही पवित्र बनतो. ज्ञानाद्वारे आमचे वस्त्र म्हणजे आत्मा रंगते. आम्ही साऱ्या चक्राला जाणतो. योगाच्या यात्रेकरिता देखील हे ज्ञान मिळते. ते दुनियावाले काही योगासाठी ज्ञान देत नाही, तर ते स्थूलमध्ये ड्रिल म्हणजेच व्यायाम वगैरे शिकवतात. ही आहे सूक्ष्म आणि मूळ गोष्ट. गीत देखील त्याच्याशी संबंधित आहे. बाबा म्हणतात, माझ्या मुलांनो, हे मूल वतनच्या प्रवाशांनो, पतित पावन बाबाच सर्वांचे सद्गतीदाता आहेत. तेच सर्वांना घरी जाण्याचा मार्ग सांगतील. तुमच्याकडे मनुष्य येतात हे ज्ञान समजून घेण्यासाठी, तर कुणाकडे येतात? प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारींकडे. प्रजापिता ब्रह्मा कुमारींकडे येतात. तर तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की तुम्ही कोणाकडे आला आहात? मनुष्य साधू संत महात्म्यांकडे जातात. त्यांचे नाव देखील असते अमुक महात्माजी. इथे तर नावच आहे प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी. बीके तर पुष्कळ आहेत. तुम्हाला विचारायचे आहे की तुम्ही कोणाकडे आला आहात? प्रजापिता ब्रह्मा तुमचा कोण लागतो? ते तर सर्वांचे पिता झाले ना. काही जण म्हणतात की तुमच्या महात्माचे गुरुजींचे दर्शन करायचे आहे. तर बोला की तुम्ही गुरु कसे काय म्हणता? नावच ठेवले आहे प्रजापिता ब्रह्मा कुमारी, तर ते पिता झाले ना, गुरु नाही. प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी म्हणजेच यांचा कोणी पिता आहे, तर तो तुमचा देखील पिता झाला. आम्ही प्रजापिता ब्रह्माची संतान आहोत, तर जरूर तुम्ही देखील असाल. अच्छा, हा ब्रह्मा मग कोणाचा मुलगा आहे? ब्रह्मा विष्णू शंकराचा रचयिता तर परमपिता परमात्मा शिव आहेत. ते आहेतच बिंदू. त्यांचे नाव आहे शिव. तर ते आमचे आजोबा आहेत. तुमची आत्मा देखील त्यांची संतान आहे. ब्रह्माची देखील तुम्ही संतान आहात. तर तुम्ही असे म्हणा की आम्ही बापदादांना भेटू इच्छितो. त्यांना असे समजावून सांगितले पाहिजे की जेणेकरून त्यांची बुद्धी बाबांकडे जाईल. त्यांना समजले पाहिजे की आपण कोणाकडे आलो आहोत. तर बाबांकडे आलो आहोत की जे बाबा परमात्मा पिता स्वर्गाचे रचयिता आहेत, सर्वांचे पिता देखील आहेत, टीचर सुद्धा आहेत आणि गुरु देखील आहेत. सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य समजावून सांगतात. म्हणजेच त्रिकालदर्शी बनवतात. ज्याला पाहून असे वाटेल की हे ज्ञान समजण्याच्या लायक आहेत.
तर त्यांना हे समजावून सांगितले पाहिजे. बाबा म्हणतात की हे ज्ञान जे समजण्याचे लायक आहे तर त्यांना हे ज्ञान समजावून सांगितले पाहिजे. पहिल्यांदा हे विचारा की तुमचे पिता किती आहेत, लौकिक आणि पारलौकिक. पिता तर सर्वव्यापी असूच शकत नाही, म्हणजे सर्वांमध्ये असू शकत नाही. लौकिक पित्याकडून हा वारसा मिळतो आणि पारलौकिक पित्याकडून हा वारसा मिळतो. हा पारलौकिक वारसा मिळतो. तर मग त्यांना सर्वव्यापी कसे काय म्हणू शकता? तर आता हे शब्द लिहून घ्या आणि धारण करा असे त्यांना सांगितले पाहिजे. हे स्पिरिच्युअल ज्ञान आहे, म्हणजेच आध्यात्मिक ज्ञान आहे. जे ज्ञान परमात्मा शिव जे ज्ञानाचे सागर आहेत ते देतात. ज्ञान सागर काही ब्रह्मा विष्णू शंकराला म्हणू शकत नाही. तर मग मनुष्याला तरी कसे काय म्हणू शकतो ज्ञानाचे सागर? ज्ञानाची अथॉरिटी मनुष्याला असू शकत नाही. शास्त्रांची अथॉरिटी देखील परमपिता परमात्म्याला म्हटलं जातं. दाखवतात की परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे सर्व वेद शास्त्रांचे सार समजावून सांगतात. बाबा म्हणतात मला कुणीही जाणतच नाही तर वारसा कुठून मिळेल? बेहदचा वारसा बेहदच्या पित्याकडूनच मिळतो. आता हे बाबा काय करत आहेत? तर ही आहे होळी आणि धुलिवंदन. ज्ञान आणि विज्ञान फक्त 2 शब्द आहेत. मनमना भवचे देखील ज्ञान देतात. माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. तर हे ज्ञान विज्ञान आहे. होळी आणि धुलिवंदन म्हणतात तर हे ज्ञान विज्ञान आहे, होळी आणि धुलिवंदन. लोकांना ज्ञान नसल्या कारणाने ते तर एकमेकांच्या तोंडावर धूळ टाकतात. आहे देखील असेच. गती सद्गती कोणाचीही होत नाही. धूळच तोंडावर टाकतात. ज्ञानाचा तिसरा डोळा कोणालाच नाहीये. दंतकथा ऐकत आले आहेत, यालाच म्हटले जाते अंधश्रद्धा. सगळ्या सेंटर्सवर हे नाव लिहिलेले आहे, प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी. जर गीता पाठशाळा असे नाव लिहिले तर ती सर्वसामान्य गोष्ट होते. आता तुम्ही देखील बीके लिहा तर बाबांचा परिचय देऊ शकाल. लोक बीके हे नाव ऐकून घाबरतात, त्यामुळे गीता पाठशाळा नाव लिहितात. परंतु यात घाबरण्याचे काहीही कारण नाही. बोला की घर आहे. तुम्ही जाणता कोणाच्या घरी आलो आहोत? या सर्वांचा पिता आहे प्रजापिता ब्रह्मा. भारतवासी प्रजापिता ब्रह्माला मानतात. ख्रिश्चन देखील समजतात की आदिदेव होऊन गेले आहेत. तर बाबा म्हणतात जसे तुम्ही होळी धुलिवंदन करता, नाहीतर होळी धुलिवंदनाचा काही अर्थ निघत नाही. ज्ञानाने वस्त्र म्हणजेच आत्मा रंगवतात. आत्मा या शरीरामध्ये आहे. ती पवित्र बनल्यावर शरीर देखील पवित्र मिळेल. हे शरीर काही पवित्र नाहीये, हे नष्ट होणार आहे. गंगा स्नान शरीराला घालतात, परंतु पतित पावन एका बाबांशिवाय दुसरे कोणीही नाही. पतित आत्मा बनते तर आत्मा पाण्याच्या स्नानाने पावन होऊ शकत नाही. म्हणतात पतित आत्मा बनते तर आत्मा पाण्याच्या स्नानाने पावन होऊ शकत नाही. हे कोणालाच माहीत नाहीये. ते तर आत्मा सो परमात्मा समजतात. आत्मा निर्लेप आहे असं समजतात. आता जे हुशार बनले आहेत तेच धारण करू शकतात आणि इतरांना धारण करू शकतात. तर आत्मा काही निर्लेप नाही. जे काही कर्म आत्मा करतो त्याचा लेपछेप म्हणजे त्याचा फळ आत्म्याला प्राप्त होत असतं.
परमात्मा निर्लेप आहे, परंतु आत्मा निर्लेप नाही. परमात्मा कर्मफळापासून न्यारा आहे, परंतु आत्मा नाही, आणि म्हणून आत्मा परमात्मा होऊ शकत नाही. तर बाबा म्हणतात, तुम्ही मुले तर रूप वसंत आहात. तुम्हाला ज्ञान विज्ञानाशिवाय न काही ऐकायचे आहे न ऐकवायचे आहे. जे उलट्या गोष्टी करतात त्यांची संगतच खराब आहे. जे खूप सेवा करणारे आहेत त्यांचा संग तारणारा आहे. काही ब्राह्मण रूप बसंत आहेत आणि कुणी ब्राह्मण बनून उलट्या सुलट्या गोष्टी करतात, तर अशांची संगत करता कामा नये. नाहीतर अजूनच नुकसान करतील. बाबा वारंवार सावध करतात, एकमेकांच्या उलट्या सुलट्या गोष्टी कधीही करू नका, नाहीतर आपला देखील सत्यानाश, दुसऱ्याचा देखील सत्यानाश करतात आणि त्यामुळे मग पदभ्रष्ट होते. बाबा किती सोपे करून सांगतात. छंद असला पाहिजे. बाबा आम्ही जाऊन अनेकांना हे ज्ञान देतो. तर तीच बाबांची खरी मुले आहेत. सेवाभावी मुलांची बाबा देखील महिमा करतात, तर त्यांची संगत केली पाहिजे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, हुशार बनून सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. मुखावाटे कधीही अपशब्द बोलून डिससर्व्हिस करायची नाही. ज्ञान योगाशिवाय दुसरी कोणतीही चर्चा करायची नाही. दुसरा पॉइंट आहे, जे रूप बसंत आहेत, सेवाभावी आहेत, त्याचीच संगत करायची आहे. जो उलट्या सुलट्या गोष्टी ऐकवतो त्याची संगत करायची नाही. वरदान, नॉलेजद्वारे रावणाच्या बहुरूपांना जाणून त्याच्या आकर्षणापासून मुक्त राहणारे हिम्मतवान भव. ज्या मुलांनी नॉलेजद्वारा रावणाच्या बहुरूपांना चांगल्या प्रकारे जाणले आहे, त्यांच्याकडे तो आजूबाजूलाही फिरकू देखील शकत नाही. भले सोन्याचे असो नाहीतर हिऱ्याचे रूप धारण केलेले असो, परंतु त्याच्या आकर्षणामध्ये येणार नाही. अशा सच्च्या सीता बनून मर्यादेच्या आत राहण्याचे लक्ष ठेवून हिम्मतवान बना. म्हणजे मग ही रावणाची बहुसेना वार करण्याऐवजी तुमची सहयोगी बनेल. प्रकृतीची 5 तत्वे आणि 5 विकार परिवर्तित होऊन तुमच्या सेवेसाठी हजर होतील. आजचा सुविचार आहे, सेवेमध्ये सफलता प्राप्त करायची असेल तर निर्माण चित्ताची विशेषता धारण करा. आजचा अव्यक्त इशारा आहे, निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा. विजयी बनण्याचे फाउंडेशन आहे निश्चय. जर फाउंडेशन पक्के असेल तर बिल्डिंग हलू शकत नाही. निश्चिंत राहतात. जर फाउंडेशन कच्चे असेल तर थोडे जरी वादळ आले, थोडी जरी धरणी हादरली तरी भय वाटेल की ही आपली बिल्डिंग कोसळणार तर नाही ना, किंवा भेगा तर पडणार नाहीत ना. परंतु निश्चयाचे फाउंडेशन पक्के असेल तर निर्भय आणि निश्चिंत राहतील. ओम शांती.